आपण आलो आहोत महानवी बिब्बा, म्हणजे इथे रॉयल फॅमिली फेस्टिवल करत असतील तर त्याच्या रिलेटेड इथे व्हायचं सगळं फेस्टिवल. हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे, कितपत दिसते माहीत नाही, पण बघूया आपण काय काय दाखवता येईल आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. हे असं रॉयल पॅलेसचं लोकेशन, म्हणजे रॉयल फॅमिली वर बसत असावेत इथे आणि ते मग बघत असावेत फेस्टिवल. इथे या स्टेजवर आल्यानंतर इथून जवळपास सगळंच दिसते. माझ्या मते रॉयल, जसं तिथे लिहिलेलं होतं, रॉयल फॅमिली इथे उभं राहून सगळ्या फेस्टिवल बघत असावेत. सुंदर. बिब्बाच्या म्हणजे महाराजांचं जर असेल, विजयनगर ज्यावेळेस साम्राज्य असेल त्यावेळेस हे इथे प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवर महाराज बघत असतील तर ती तटबंदी तुम्हाला असेल. इथे तटबंदी आहे अशी, इथं तटबंदी आहे अशी, आणि तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. जे वॉच टॉवर बघितलं होतं ना आपण, जे लोटस टेम्पल किंवा लोटस महल, टेम्पल नाही महल, तिथे किंवा क्वीन्स बेसमेंट असं जे होतं त्याचे वॉच टॉवर इथून दिसत आहेत. म्हणजे इन जनरल प्रिडिक्शन असं असावं की इथून काही मॅसेज आले तर तिथल्या राणीजना मॅसेज जात असावा. इथून पाणी यायचं असं म्हणतात आणि तुम्हाला पुढे दाखवतो. ते एक टँक आहे, ते टँक पुष्करणी असं टँक म्हणतात. इथे असं हे पाणी वरून आलेलं इथून असं पडायचं. मध्ये सिक्रेट चेंबर, जे इथे राजा सिक्रेटली संभाषण करायला वापरायचे. आतमधनं असं भुयार गेलं की तर असं आहे. व्हिडिओ आतमध्ये काढलेला नाही कारण ब्लॅक दिसते, काहीच येत नाही. हे जे चेंबर होतं ना आपण, मी म्हटलो ना इथे राजा बसायचे. आणि म्हणतात की ओरिसावर विजयनगरने जेव्हा हमला करून जिंकला त्याच्या हॅपीनेसमध्ये किंवा ते जिंकला, ओरिसा जिंकला म्हणून त्यांनी हे बांधलेलं होतं. क्वीन्स बाथ म्हणतात इथे. राणी आंघोळ करायची असं म्हणतात, पण ते पुस्तकांमध्ये लिहिलं हे ॲझम्पशन आहे, कन्फर्म कुणालाच नाही माहिती. पण ठीक आहे, आपण पाहूया काय आहे आतमध्ये. असं एंट्रन्स आहे आणि इकडे असं खंदक आहेत. खंदकामध्ये मे बी पाणी असावं कधी काळी. आणि इथून असं क्वीन्स बाथ असं नाव दिलेलं आहे. इथून ते एंट्रन्स आहे. पाहूया आपण. इथे आंघोळ करत होत्या राण्या असं म्हटलं जातं. आणि हे सगळं पाणी ना इथून येत असावं. इथे पाणी दिसतंय, आउटलेट दिसत आहेत. विठ्ठल मंदिर हंपी. इथे हा विठ्ठल बाजार भरत असावा इथे. आणि हे टेम्पल, विठ्ठल बाजार, विठ्ठल मंदिर हंपीच्या इथला, म्हणजे इथून इथे बाजार भरत होता. मंदिरच्या आतील बाजू हे.
विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील हे असं दृश्य आहे. सध्या मूर्त्या नाही तिथे. इथे म्हणतात, गाईड सांगतात आम्हाला, विठ्ठल आणि रुक्मिणी हे दोन्ही एकाच ठिकाणी होते इथे. आणि इथली विठ्ठलाची मूर्ती आपल्या पांडुरंग म्हणजे पंढरपूरला आहे असं ते सांगतायत. आणि मग एक मूर्ती रुक्मिणीची बाजूला आणि विठ्ठलाची इथे. प्रत्येकाकडे इतिहास सगळा वेगळा आहे. 500 वर्षापूर्वीचा हा इतिहास. सगळं जे नुकसान झालं हे मुघलांनी केलेलं आहे. असं हे विठ्ठल मंदिर हम्पीमधलं. देखिए आपको सिंहा, यस सिंह दिख रहा है. ये देखिए घोड़ा, हाँ लेफ्ट पे एक है, राइट पे एक है, दो तरफ से दो घोड़े ऐसा, एक सिंहा है लायन. तो पहला ये देखिए बेडूक. अभी सेकंड देखिए बड़ा माकड़, छोटा माकड़ को दूध पिलाने का. तीसरा इस तरफ देखिए नाग सांप, महादेव की पिंड, ये नागलिंग पुष्प. चौथा एक पाँव नीचे एक पाँव ऊपर, पूछ बॉडी है मारुति. अगर इस तरफ से देखिए माकड़ बैठा हुआ है. राइट. यस. विठ्ठल मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही सनसेट बघूया आणि वीरपक्ष टेम्पल बघूया म्हणून आम्ही निघालो. मातंगेश्वर हिल हे छोटासा ट्रेक आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूपसं छान सनसेट किंवा सनराईज हे दोन्ही बघू शकता. हे झूम केल्यानंतर जे दिसतंय ते वीरपक्ष टेम्पल होते. चला बघूया सनसेट आपण कसा दिसतोय इथून.